बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे स्मृतीच्या लग्नाची। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या लग्नावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत। यावर आता स्मृतीनं मौन सोडत थेट खुलासा केलाय। स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर रद्द करण्यात आलंय। स्मृतीनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत हे लग्न रद्द करत असल्याची माहिती दिलेली आहे। ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि हे लग्न पुढे ढकलण्यात आलं। सोशल मीडियावर विविध अफवा पसरू लागल्या। पलाश मुच्छलनं स्मृतीला फसवल्याचे दावे करण्यात आले। त्याच दरम्यान स्मृतीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो डिलीट केले आणि या अफवेला भक्कम आधार मिळाला। स्मृतीच्या पोस्ट नंतर गेले कित्येक दिवस तिच्या लग्नावरून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्ण विराम मिळालाय। तर स्मृतीनं नेमकी काय पोस्ट केलेली आहे आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही बोललं जातंय, अफवा पसरवल्या जात आहेत, म्हणून मला वाटलं की आता बोलण्याची वेळ आलेली आहे, अशी पोस्ट स्मृतीनं केलेली आहे। तर मी खूप खासगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि माझं आयुष्य खासगी ठेवायला मला आवडतं, पण माझं लग्न रद्द करण्यात आलंय हे सांगणं मला गरजेचं वाटतंय। मला हे प्रकरण इथेच थांबवायचंय आणि तुम्ही सर्वांनी तेच करावं अशी मी अपेक्षा करते। कृपया सध्या दोन्ही कुटुंबाच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करा आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी थोडा वेळ द्या। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं। माझ्यासाठी ते नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपद जिंकणं हेच आहे। पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर राहणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद। आता पुढे जाण्याची वेळ आली आहे असं स्मृतीनं या पोस्टमध्ये म्हटलंय। तर पलाशनं नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण बघतोय। मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधांमधून मागे सरकण्याचा निर्णय घेतलाय। लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं असं पलाशनं आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलेलं आहे। तर माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन। माझ्या विरोधात खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे। या कठीण काळामध्ये ज्यांनी माझ्यासोबत उभं राहून माझ्यावर प्रेम आणि आपुलकी दाखवली त्या सर्वांचे मनापासून आभार अशी पोस्ट त्यानं केली आहे।